हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय किचन. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं कंप्लीट किचन टूर करून देणार आहे. माझं किचन मी कसं मेंटेन करते, क्लिनिंग कशी करते आणि किचनमध्ये कोणकोणत्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत, हे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवात करूया किचनच्या एंट्रीपासून. हॉलमधून माझा किचनचा लुक असा काहीसा दिसतो. एंट्रीला मी हे 2 सुंदर कर्टन्स लावलेले आहेत. सो त्याला असं ब्लॅक कलरचा कर्टन टाय जो आहे तो लावलेला आहे आणि पर्सनली मला हा लूक खूप सुंदर वाटतो. आता किचनमध्ये एंट्री केल्यावर अगदी लेफ्ट साईडला माझं फ्रीज आहे. फ्रीज थोडा मोठा असल्यामुळे कॅमेरामध्ये तो पूर्णपणे कॅप्चर होत नाही आहे, पण जितका शक्य आहे तितका मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. सो फ्रीजवर मी काही असे छोटे छोटे मॅग्नेट्स आणि काही डेकोरेटिव्ह पीसेस लावलेले आहेत आणि वरच्या बाजूला हा एक आर्टिफिशियल प्लांटर ठेवलेला आहे. सो हा फ्रीजसुद्धा मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे आणि किचनमध्ये तुम्हाला दिसणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी मी ऑनलाईनच घेतलेल्या आहे. त्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. सो फ्रीजच्या बाजूला हा आर्टिफिशियल हँगिंग प्लांटर लावलेला आहे आणि त्याला थोडंसं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आणि सोबतच जे आहे मी इथे 2 किचन नॅपकिन्स ठेवलेले आहेत. मला ही गोष्ट खूप यूजफुल वाटते, कारण भांडी वॉश केल्यानंतर हात पुसण्यासाठी प्रत्येक वेळी कपडे किंवा ड्रेस वापरण्यापेक्षा हे नॅपकिन्स लगेच जे आहे ते हाताशी असतात. आणि इथे पुढे माझा आरो आहे. हा आरो जो आहे ना तो आम्ही इथे फिटिंग करून घेतलेला आहे. इथल्या पाण्याचा हार्डनेस थोडा जास्त असल्यामुळे आम्ही हा आरो सध्या ड्रिंकिंगसाठी यूज करत नाही. आरोच्या वरच्या बाजूला हा व्हाईट बोर्ड जो दिसतोय तो आम्ही एक्स्ट्रा करून घेतलेला होता. म्हटलं रिकामी स्पेस ठेवण्यापेक्षा थोडंसं डेकोरेट करूया, म्हणून मी इथे छोटा आर्टिफिशियल प्लांटर ठेवलेला आहे. सो आता तुम्ही बघू शकता माझ्या किचनचा हा काउंटर टॉपचा हा साईडचा जो आहे ना तो खूप जास्त खराब दिसतो. सो माहिती नाही हा का आणि कसं एवढं खराब आहे. सो याला मी नक्की इन फ्युचर काहीतरी डेकोरेट करते. सध्या तरी मी इथे किचन नॅपकिन्स जे आहेत ते सुकवायला त्याचा वापर करते. त्यानंतर इथे आम्ही आरोचा रॉड लावला आणि रॉड लावला असल्यामुळे तिथे मला व्यवस्थित ते डिशवॉश लिक्विड वगैरे ठेवता येत नाही, म्हणून मी एका बाजूला डिशवॉश लिक्विड आणि एका बाजूला हँडवॉश लिक्विड ठेवते. त्यानंतर किचनमध्ये शूटिंग करताना लाईटिंग खूप छान यावी म्हणून मी LED लाईट्स लावून घेतलेले आहे आणि इथे काही असं होम डेकोर जे काही वॉल डेकोर आहेत ते मी लावून ठेवलेले आहेत. आणि हे जे 2 फ्लावर बघतायत ते 2 रॉड होते. एक तर आरोचा होता आणि एक रिकामा होता, म्हणून 2 फ्लावरनी ते सजवून घेतलेलं आहे. त्यानंतर दुपारी मुलं स्कूलमधून आलेली होती, त्यांचं टिफिन वॉश करायचं होतं, म्हणून मी ते सध्या आता किचन काउंटर टॉपवरच ठेवलेलं आहे. त्यानंतर स्वयंपाकासाठी यूज होणारं पाणी मी एका कुंडामध्ये इथे भरून ठेवलेलं आहे आणि ही चार बर्नरची शेगडी असल्यामुळे ना माझं स्वयंपाक खूप क्विक आणि फास्ट होत असते. सो इथे ना मधल्या साईडला तुम्ही हा वॉलपेपर बघू शकता. इथली वॉल थोडी डॅमेज होती म्हणून मी तिथे सुद्धा वॉलपेपर असं कव्हर करून घेतलेला आहे. त्यानंतर बाजूलाच मी इथे मिठाची बरणी, तुपाची बरणी आणि सोबतच चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे. मला स्वयंपाक करत असताना लगेच सगळ्या वस्तू हाताशी यावं म्हणून मी सगळं काही असं गॅस ओट्यावर जे आहे ना छान असं डेकोरेट करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर हे एका साईडला मी जे काही रॅक्स ठेवलेले आहेत ते सगळे मी फ्लिपकार्ट मिशोवरून ऑर्डर केलेले आहे. ही जी तुम्ही स्टीलची रॅक बघताय त्याच्या सर्वात खाली मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे. दुसऱ्या सेक्शनला मी गव्हाचं पीठ आणि तिसऱ्यावर जे आहे ते मी इथे पोळपाट ठेवलेला आहे. त्यानंतर अगेन मी इथे आर्टिफिशियल प्लांटर ठेवलेला आहे आणि सोबतच साखरपत्तीचे डबे ठेवलेले आहेत. त्यानंतर खालच्या बाजूला छोटासा खलबत्ता ठेवला आणि इथे विलायची पावडर आणि विलायची ठेवलेली आहे. सो त्यानंतर आज सकाळी जे आहे ना तळण केलेला होता, म्हणून तळणाचं जो काही भांडं होतं तो मी गॅस ओट्यावरच ठेवलेला आहे, नाहीतर नेहमी तो नसतो. सो हे ऑइल बॉटल्स आहेत, याचे नोझल इतके जास्त खराब निघाले ना की खूप जास्त, पण बॉटलची क्वालिटी मात्र खूपच मस्त आहे म्हणून मी हे ठेवलेले आहेत. नक्कीच मी लवकरात लवकर नवीन नोझल्स बोलवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर हे जे आहे ना कच्ची घाणीचं तेल आहे जे मी कुकिंगसाठी यूज करत असते आणि हा ट्रे जो तुम्ही बघताय हे ऑइल बॉटल्स या ट्रेला ऑइल्स लागू नये म्हणून मी इथे टिश्यू पेपरनी छान कव्हर करून घेतलेला आहे. त्यानंतर हा वुडनचा स्पून होल्डर आहे. यामध्ये मी काही चाकू, सुरी, लायटर, कैची अशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ते मी ठेवलेल्या आहेत. आणि हा माझा काउंटर टॉप जो आहे तो एल शेपचा आहे आणि म्हणजे तुमसरच्या किचनपेक्षा हा किचन थोडा
छोटा असल्यामुळे बऱ्याचशा वस्तू मला अशा प्रकारे ठेवाव्या लागतात. त्यानंतर एका साईडला मी इलेक्ट्रिक केटल आणि माझा फूड प्रोसिजर ठेवलेला आहे आणि वॉल अशा प्रकारे मस्त वॉल डेकोरनी मी सजवून ठेवलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे चिमणी होती. गेल्या 4 वर्षापासून चिमणी होती, पण एकच वर्ष मात्र त्या चिमणीचा उपयोग झालेला होता. सो आता परत इथे चिमणी पडून राहण्यापेक्षा म्हटलं चला इथे आपण इन्स्टॉल करून घ्यावी, म्हणून आम्ही ही चिमणीसुद्धा इन्स्टॉल करून घेतलेली आहे. त्यानंतर ही जी तुम्ही वॉल बघताय तिथे थोडी रिकामी वाटत होती, म्हणून मी तिथे काही हँगिंग प्लांटर ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने मी हा संपूर्ण किचन असं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो चला आता मी तुम्हाला दाखवते माझ्या किचन ट्रॉलीज. तर ही आहे किचन सिंकच्या खालची ट्रॉली. यामध्ये मी हे असं एक डस्टर ब्रश आणि ट्रे ठेवलेला आहे छोटंसं. त्यानंतर एका साईडला मी डस्टबिन ठेवलेला आहे, एका साईडला अशी बास्केट ठेवली आणि छोट्या मोठ्या किचनमध्ये जे काही वस्तू येतात जे मला कामाचे येतात ते मी खालच्या बाजूला ठेवलेले आहे. आणि इथे काही ग्रॉसरीचं सामान ठेवलेलं आहे, जसं की फेस वॉश, त्यानंतर बॉडी वॉश, पावडर, जे काही भांडी वगैरे वॉश करायला लागणारं साहित्य ते सगळं मी इथे ठेवलेलं आहे. आणि समोर जे आहे ना मी ते एका बॉक्समध्ये काही गार्बेज बॅग्स ठेवलेले आहेत प्लास्टिकच्या, त्यानंतर काही बकेट स्टीलचे ठेवलेले आहेत. सो सध्या इथे तरी म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम अजूनपर्यंत नाही, म्हणून मी सगळं सामान असं सेफली इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर ही आहे मेन ट्रॉली. सो ही ट्रॉली, या ट्रॉलीमध्ये शक्यतो मी ग्लास मटेरियल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शक्यतो मी मुलांचे टिफिन आणि चिवच्या पप्पांचे टिफिन ठेवलेले आहे. सोबतच मी टिश्यू पेपरचं छोटंसं ट्रे ठेवलेलं आहे आणि त्यासोबतच जे काही माझ्याकडे काचेचे बाउल्स आहेत आणि ते इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर काचेचे प्लेट ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे छान असं व्यवस्थित ठेवलं तर मग रोजच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा मग आपण कशाही प्रकारे हाताळलं तरी ते मग कुठेच डॅमेज होणार नाही. सो हे 2 टिफिन डब्बे वॉश करायचे आहेत म्हणून ही स्पेस थोडी रिकामी आहे. त्यानंतर एका साईडला माझ्याकडे असे छोटे प्लास्टिकचे डब्बे आहेत ज्यामध्ये मी काही ग्रॉसरीचं सामान भरून ठेवलेलं आहे, जसं फुटाणे, वटाणे, त्यानंतर थोडं काही मसाल्याचं सामान, धण्याचं पावडर, अशा पद्धतीने मी इथे ठेवलेलं आहे. सो या किचन ट्रॉली जे तुम्ही बघताय ना त्या टँडमच्या आहेत. सो ते मी खालच्या बाजूला लायनर वगैरे काही लावलेलं नाही. सो मी सध्या इथे न्यूजपेपरनी कवर करून घेतलेलं आहे आणि या ट्रॉलीमध्ये जे आहे ना खालच्या बाजूला मी जे काही पातेले आहेत, जे छोट्या मोठ्या कटोऱ्या आहेत, जसं कुकरचे डबे आहेत ते मी इथे ठेवलेले आहे. याच्यातले 50% भांडी जे आहेत ते मी मावशीसाठी वॉश करायला टाकलेली आहेत, त्यामुळे ते थोडी रिकामी दिसत आहे. नाहीतर ती ट्रॉली पूर्ण अशी गच्च भरलेली असते. त्यानंतर 2 असे मॅट्स टाकलेले आहे जेणेकरून स्वयंपाक करताना थोडंसं पायाशी असतात आणि स्टाईल्स जी आहे ती थंड पायाला लागणार नाही. त्यानंतर हे जे 2 तुम्ही ट्रे बघताय ना तर ते आहेत म्हणजे जे बिस्किट आहे ते मालकिस्ट म्हणून ते बिस्किट या ट्रेमध्ये येतात. तर ते मी ट्रे वॉश करून जे काही छोटे छोटे स्पून आहेत ते ठेवण्यासाठी मी केलेलं आहे. आणि ही कटलरीची ट्रॉली आहे. सध्या इथे कटलरीचं म्हणजे काहीच असं म्हणजे सेक्शन नव्हते, म्हणून मी माझ्याकडे जे काही वस्तू होते अशा प्रकारे मी हे असं डेकोरेट केलेलं आहे. सो यामध्ये मी काही मसाले, हिंग, त्यानंतर जे काही स्पून आहेत माझ्याकडे ते ठेवलेले आहेत. मुलांसाठी चॉकलेट्स लागतात तर चॉकलेट मोल्ड्स ठेवलेला आहे आणि हे छोटे छोटे क्लिप्स आहेत ते ठेवलेले आहेत. त्यानंतर हे छोट्या बरण्या जे तुम्ही बघताय यामध्ये काही पावभाजी मसाला, छोले मसाला, पाणीपुरी मसाला अशा प्रकारे मी ठेवलेला आहे आणि त्यावर असं लेबल लावलेलं आहे जेणेकरून मला कुकिंग करताना लक्षात येईल की कुठल्या बरणीमध्ये कुठला मसाला आहे. सो त्यानंतर हे काही स्पायसेस आहेत. सो अशा प्रकारे मी ही ट्रॉली जी आहे ती छान डेकोरेट करून ठेवण्याचा प्रयत्न करते, पण सर्वात जास्त ट्रॉली ही खूप यूज होत असते म्हणून सगळा मेस झालेला असतो. शक्यतो मी जसं माझं किचन आहे तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्यानंतर ही दुसऱ्या नंबरची ट्रॉली. इथे मी काही ग्लासेस ठेवलेले आहेत, त्यानंतर काही स्टीलचे कंटेनर ठेवलेले आहेत, सोबतच मी 2 स्टीलचे कपसुद्धा ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने ही ट्रॉली मी ऑर्गनाईज केलेली आहे. त्यानंतर सर्वात खालची शक्यतो ही ट्रॉली जे तुम्ही बघता ना ती मला खूप जास्त यूजमध्ये काही येतच नाही, म्हणून मी न यूज येणाऱ्या वस्तू ज्या आहेत ते मी या ट्रॉलीमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. मागे बाय मिस्टेक आम्ही रेड लेबल पत्तीच्या ऐवजी इन्स्टंट चाय मसाला आणलेला होता. सो तो सुद्धा डब्बा
मी इथेच टाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर काही ट्रे आहेत ते सुद्धा मी इथे ठेवलेले आहे आणि त्यानंतर जसं अप्प्याचं पात्र आहे ते सुद्धा मी इथे ऑर्गनाईज केलेलं आहे. आता तुम्ही बघताय किचन काउंटर टॉपच्या या बाजूचा खालचा एरिया. सो इथे ना स्टीलचे मोठे मोठे डबे ठेवलेले आहे, ज्यामध्ये गव्हाचं पीठ, साखर, त्यासोबतच तुरीची डाळ, तांदूळ आणि जे काही ग्रॉसरीचं सामान आहे ते ठेवलेलं आहे. सोबतच मी हंडीसुद्धा आतमध्ये भरलेली आहे. सो इथे स्पेस खूप मोठा आहे, त्यामुळे खूप काही स्टीलचे डबे तिथे छान असे मस्त ॲडजस्ट झालेले आहेत. त्यानंतर माझी फेवरेट ट्रॉली म्हणजे हे किचन नॅपकिन्सची ट्रॉली. सो मला खूप जास्त क्लिनिंगचा वेळ आहे, त्यामुळे मला प्रत्येक क्लिनिंगसाठी असं वेगवेगळ्या नॅपकिन्स वापरण्याची सवय आहे, म्हणून मी सगळ्या नॅपकिन्स इथे छान अशा ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर माझा ॲप्रॉनसुद्धा मी इथेच ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूला स्पेस होती म्हणून मी इथे मँगो पिकलचा डब्बा, सोबतच तिखट डब्बा आणि हळद डब्बा असे 3 डबे मी इथे ठेवलेले आहेत. सो त्यानंतर मी तुम्हाला एक ॲडवाईस देते, जर तुम्ही किचन ट्रॉलीज जर बनवण्याचा प्लॅनमध्ये असाल ना, तर तुम्ही टँडममध्ये नक्कीच बनवा. टँडमचे किचन ट्रॉलीज जे आहे ना ते थोडे कॉस्टली जातात, पण त्याची क्वालिटी खूप छान असते आणि ते हाताळायलाही खूप सोपं जाते आणि ते खूप वर्ष काही त्याची म्हणजे क्वालिटी टिकते सुद्धा. सो त्यानंतर किचन काउंटर टॉपचा एरिया सोडल्यानंतर इथे असं एक वॉर्डरोब आहे, ज्या वॉर्डरोबमध्ये मी काही अशा वस्तू ठेवलेल्या आहे. जसं मी खालच्या बाजूला इथे कांदा बटाट्याची बास्केट ठेवलेली आहे. सध्या तरी माझ्याकडे कांदा बटाटे नाहीत, म्हणून मी इथे काही सर्वात खालच्या बाजूला गार्बेज पॅक ठेवलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये मी काही माझे फेस पॅक जे असतात, फेस पॅक पावडर ते ठेवलेले आहेत आणि वरच्या बाजूला जे काही थोडेसे लसूण आणि कांदा होते ते एका छोट्याशा टोपलीत ठेवलेले आहे आणि कोकोनटसुद्धा ठेवलेला आहे. त्यानंतर आमच्याकडे प्रचंड हार्ड वॉटर आहे, त्यामुळे आम्ही बाहेरूनच पाणी जे आहे ते कॅनचं पाणी मागवतो. सो ती कॅनसुद्धा मी इथे ठेवलेली आहे आणि हा स्टीलचा ड्रम आणि हा जो तुम्ही ब्लूवाला ड्रम बघताय यामध्ये गहू आणि तांदूळ आहे, जे मला वर्षभर लागेल तितकं मी तिथे स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि या ड्रमवर मी इथे फ्रूटची बास्केट ठेवलेली आहे, ज्यामध्ये बनाना आणि फक्त एक बीटरूट आहे. सो त्यानंतर या वॉर्डरोबच्या वरच्या बाजूला तिथे स्पेस होती, म्हणून तिथे काही मी क्रॉकरी सेट, ग्लास सेट आणि एक असं आर्टिफिशियल प्लांटर ठेवलेलं आहे. सोबतच खालच्या बाजूला मी इथे मुरमुऱ्याचं पॅकेट आणि ग्रॉसरीचं सामान, एक मोठी बास्केट आणि केकचं सामान ठेवलेलं आहे. त्यानंतर यात सेकंड याच्यामध्ये मी इथे हा खूप हँडी असणारा मिक्सर ठेवलेला आहे, जो मला दररोज खूप कामात येत असतो. त्यानंतर फ्रूट प्रोसिजरची भांडी आतमध्ये ठेवलेली आहे, चॉपर ठेवलेला आहे आणि जे काही प्लास्टिकचे डब्बे होते, जसं गुळाचा डब्बा आणि कस्तुरी मेथीचा डब्बा वगैरे, ते मी अशा मागच्या साईडला ठेवून दिलेले आहे. आणि हा वॉर्डरोब ओपन आहे, म्हणून याला ओपन शेल्फचा असल्यामुळे ना असं डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी मी इथे या काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहे, ज्या मी डीमार्टमधून आणलेल्या आहेत. यामध्ये शक्यतो मी मुलांच्या खायच्या वस्तू सोबतच ड्रायफ्रूट्स जे आहेत ते असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा खालचा शेल्फ, यामध्ये मी ओट्स आणि एका डब्यामध्ये मिठाई ठेवलेली आहे. सो शेल्फच्या बाजूला मी असं छोटं मोठं डेकोरेट करण्यासाठी काही ना काही कार्टूनपणा करून ठेवलेलेच आहे. सो त्यानंतर हा एक मिनी बॉक्स आहे. सो यामध्ये मी काही मिनी बँक आहे, सो हा माझा मिनी बँक आहे. यामध्ये मी दररोजचे पैसे जे आहेत ते जमा करते आणि जेव्हा हा बॉक्स भरेल तेव्हा मी याला जे आहे ते ओपन करणार आहे. सो या पैशाने मी एकतर किचनसाठी नाहीतर मी माझ्या घरासाठी काही वस्तू घेणार आहे. सो त्यासाठीच मी ते पैसे जमा करते आहे. त्यानंतर आतमध्ये शेंगदाण्याची बरणी, बडीशेपची बरणी, सोबतच मोहरीचा डब्बा आणि सहजची बरणी आहे. आणि जे काही दररोज मला लागतात, जसं धन्याची डाळ, त्यासोबतच जवस खात असते मी, बडीशेप खात असते, त्याचं मिश्रण ते करून ठेवलेलं आहे. इथे ज्या काही काचेच्या बरण्या दिसत आहेत या सगळ्या मी डीमार्टमधून आणलेल्या आहेत. तर यामध्ये काही डाळी आहे, साबुदाणा आहे, बेसन पावडर आणि मटकी ठेवलेली आहे. आणि ही जी बरणी आहे ना ते एक्स्ट्राच चिवच्या पप्पांनी ते करून ठेवलेली आहे. सो त्यामध्ये गावरान शहद आहे, जे ते खातही नाही, पण ती बरणी इनव्हॅलिड करून ठेवलेली आहे. त्यानंतर इथे काही कुल्हड ठेवलेले आहे, मोठे माझे ग्लास ठेवलेले आहेत, जे मी गरम पाणी पिण्यासाठी यूज करत असते. मुलांचे दूध पिण्याचे कप्स आणि छोट्या मोठ्या बरण्या ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये मी काही असं म्हणजे ग्रॉसरीचं सामान जे आहे ते ठेवलेलं आहे.
तर चला आता मी तुमच्यासोबत शेअर करते की मी माझं दररोजचं किचन कसं मेंटेन करते. सो आधी तर इथे मी मुलांचे टम्बलर ठेवलेले आहेत, त्यासोबतच हे दोन तुम्ही जे बघत आहे ना, तर हे आहेत माझे काही प्लॅनर्स जे मी आठवड्याचं प्लॅन करते की स्वयंपाकात काय बनणार आहे. त्यासोबतच ही एक मार्केट लिस्ट आहे, जेणेकरून माझ्या किचनमध्ये काय काय गोष्टी आहेत त्यांना मी असं टिक करून ठेवते आणि काय काय संपलं आहे त्यांना मी क्रॉस करून ठेवते. यामुळे एक्स्ट्राचं सामान माझ्या किचनमध्ये येत नाही आणि जे काही मला सामान खूप महत्त्वाचं असते ते मी ही लिस्ट बघून जे आहे ते आणत असते, ज्यामुळे मी खरं तर मी अशा प्रकारे माझं पूर्ण ग्रॉसरीचं सामान जे आहे तो मेंटेन करते. त्यासोबतच सेम मी या साईडला फ्रीजचं सामान जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे, जेणेकरून फ्रीजमध्ये काय आहे आणि काय नाही आहे ते सुद्धा मला कळते. आणि अशा प्रकारे हे दोन प्लॅनर आहेत जे मी दररोजसाठी एका साईडला अशा कोपऱ्यात ठेवून दिलेले आहेत. त्यानंतर या सिरेमिकच्या बरणीमध्ये मी काही पापड ठेवलेले आहेत, जेणेकरून दररोज पापड जे लागतात ते तळण्यासाठी सोपं जाईल. त्यानंतर काही काचेच्या बॉटल्स आहेत जे मी अशा चिवच्या पप्पांची स्प्रे बॉटल आहे, त्याचं तो कवर होता, त्यामध्ये मी ते दोन कवर कट करून त्यामध्ये मी टाकून ठेवलेले आहे, जेणेकरून काचेची बॉटल हाताळताना ते फुटू नये म्हणून. त्यानंतर इथे काही छोट्या छोट्या कटोऱ्या आहेत, कप्स आहेत. त्यानंतर हे जे काही तुम्हाला ग्लास मटेरियल दिसतात ना, तर हे सगळे मटेरियल चिवच्या पप्पांना गिफ्ट मिळालेले आहेत, जे मी इथे छान असं मस्त सजवून ठेवलेलं आहे. त्यासोबतच चिया सीड, जवस, सनफ्लावरचे सीड, पंपकिन सीड असे मी छोट्या छोट्या बरणीमध्ये ऑर्गनाईज केलेले आहेत. काळं मीठ ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणि मुलांना काय होते ना, कधी कधी म्हणजे काजू बदाम आणि पिस्ता काढायला ना या बरण्या खूप जास्त हेवी होतात. शक्यतो या बरण्या मुलांना असं खूप जोरात जर ओपन केलं तर ते आपल्या हाताला लागण्याची शक्यता असते, म्हणून मी त्यांच्या सेफ्टीसाठी ना या छोट्या छोट्या डब्यांमध्ये मी त्यांचे खाऊ बदाम, काजू, पिस्ता मी ऑर्गनाईज केलेला आहे. त्यानंतर हा जो ट्रे बघताय यामध्ये दोन अशा छान डबे आहेत, त्यामध्ये मी लोणचं ठेवलेले आहेत. सो अशा प्रकारे हे पूर्ण शेल्फ जी आहे ती मी अशी म्हणजे डेकोरेट प्लस ऑर्गनाईज केलेली आहे. सो त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वॉलला मी इथे एक वॉच लावलेली आहे, जेणेकरून सकाळी स्वयंपाक करताना घाई होत नाही आणि अगदी घडीच्या तालावरचा सकाळचा स्वयंपाक जो आहे तो होत असतो. त्यानंतर ही एक्स्ट्रा स्टील रॅक मी खास लावून घेतलेली आहे, कारण माझ्याकडे स्टीलचे कंटेनर, डब्बे आणि बाकीचं सामान थोडं जास्तच आहे, त्यामुळे सगळं एकाच ठिकाणी ठेवलं तर स्पेस कमी पडतो. या रॅकवर मी कुकर, दुधाची भांडी, मुलांच्या खाऊच्या काही वस्तू, काही मुलांचे स्टीलचे टिफिन बॉक्सेस असे ठेवलेले आहे. आणि इथे माझी एक छोटीशी डायरीसुद्धा ठेवलेली आहे, जी माझ्यासाठी खूप जास्त यूजफुल आहे. माझं डेली प्लॅनिंग असो किंवा दिवसभरातील टू डू लिस्ट सगळं मी यामध्ये लिहून ठेवते. मला पर्सनली असं वाटते की काम फक्त डोक्यात ठेवण्यापेक्षा ती लिहून ठेवली की आपल्याला काय काय करायचं आहे हे व्यवस्थित लक्षात राहतं आणि दिवस थोडा ऑर्गनाईज जातो. तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या रुटीनमध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे माझे छोटे मोठे प्लेट्स आणि त्यानंतर मोठे डिनर प्लेट्स मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. अशा प्रकारे माझ्या किचनमधल्या प्रत्येक सेक्शनला मी माझ्या सोयीनुसार ऑर्गनाईज आणि डेकोरेट करून ठेवलेलं आहे. आय होप माझ्या या किचन टूरमधून तुम्हाला काही ना काही आयडियाज नक्कीच मिळालेले असतील आणि माझ्या किचनमध्ये एखादी वस्तू तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ठेवली असती असं वाटत असेल किंवा तुमच्याकडे काही बेटर ऑर्गनायझिंग आयडिया असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुमच्या आयडिया मला खरंच आवडतात आणि त्यातून मलाही काहीतरी नवीन शिकायला मिळते. सो त्यानंतर माझं हॉलमधून किचन असं काहीसं दिसतो. चला मग असं होतं माझं पूर्ण किचन. कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. बाय.